तुझी अशी कुठली एक सिग्नेचर डिश आहे जी तुला करायला पण आवडते, खायला पण आवडते? सो म्हणजे आय वोंट से इट्स नॉट आउट ऑफ द बॉक्स. इवन मला खूप सिम्पल जेवण आवडतं. बटर चिकन झालं, दाल मखनी झाली, त्याच्यानंतर पांढरा तांबडा रस्सा जसं मी बोललो, किंवा कोलंबीचं लिप्त वगैरे जे बेसिक गोष्टी आहेत. पण 2 डिशेस मला बनवायला खूप आवडतात, 3 रादर. एक तर दाल मखनी, आय कुक व्हेरी गुड दाल मखनी, जी माझ्या घरी मग असं फक्त दाल मखनी बनवायची असं मस्त. पण हां, शांतपणे दॅट इज वन डिश. देन सेकंड इज थाय करी. आय लव्ह थाय फूड. थाय करी मला पण आवडते. सांग ना जरा कशी बनवा, Yes, म्हणजे yes, त्याची for sure. रेसिपी सांग ना. मला भयंकर आवडते, पण ती पण एक हिरवी आणि एक पांढरी अशी असते ना. हिरवी आणि रेड. रेड सॉरी, हिरवी आणि red. नॉर्मली येलो पण असते, पण हिरवी आणि रेड. हां. सो आय लाईक ग्रीन थाय करी मोर बिकॉज इट हॅज मोर ऑफ अ फ्लेवर ऑफ बेझिल अँड ऑल. सो थाय करीला कसं आहे, मेन तुमचा लेमन ग्रास, गलांगल म्हणजे चायनीज जिंजर, काफिर लिव्ज, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यात. आणि कोकोनट मिल्क तुम्ही कुठलं घेताय ते. सो सटल फ्लेवर पाहिजे त्याचा, आणि जास्त गोड पण नाही पाहिजे, आणि त्याचा फ्लेवर पण व्यवस्थित लेमन ग्रास वगैरेचा फ्लेवर पण आला पाहिजे. आणि प्रॉन्स थाय करी किंवा चिकन थाय करी यू कॅन कुक वॉट एव्हर. आणि त्याच्याबरोबर साधा नॉर्मली आपला भात शिजवलेला, जो स्टीम राईस यू कॅन से, किंवा त्याच्यात थोडंसं तुम्ही राईस बनवताना कोकोनट मिल्क घातलं तर अजून त्याचा फ्लेवर एनहान्स होतो. असं पण ही Basil- गोडसर असते ना थोडी गोडसर थाय असते, करी. थोडीशी गोडसर असते. साखर घालायची त्याच्यात. थोडीशी साखर घालायची. त्या साखर इज लिटल बिट ऑफ शुगर इज इम्पॉर्टंट. थोडीशी साखर घालायची. आणि थर्ड थिंग इज पेस्तो पास्ता, जो माझ्या फॅमिलीत सगळ्यांना आवडतो. सो माय नीस किंवा माय कझिन किंवा माय वाईफ, एव्हरीबडी, वी ऑल लव पास्ता. त्याच्यात पेस्तोवाला बेझिलचा, जो तो बेझिल पेस्तो बनवून मग त्याचा पास्ता बनवायचा. पास्ता यू कॅन टेक एनिथिंग लाईक फ्युसिली, फरफाले किंवा पेने, मॅक्रोनी, वॉट एव्हर, पण पेस्तो. आणि मग त्याला थोडासा क्रीमचा टच, थोडं पार्मेझन, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे चेरी टोमॅटो आहेत किंवा सनड्राईड टोमॅटो आहेत, ऑल ऑफ दॅट. सो या 3 डिश आय लव्ह इट लाईक एनिथिंग. आणि माझ्या रेग्युलर बनवल्या जातात, म्हणजे नॉट व्हेरी ऑफ्टन, बट जेव्हा बनवल्या जातात ते या डिश जास्त मला आवडतात. घरी स्वयंपाक करतो तू? नाही, म्हणजे अजिबात रोजचा नाही म्हणत आहे मी, की बाबा आज संडे, आज अनिशच्या हातचं खायचं असं. नाही, खूप रेअर. विचारे सगळे माझे घरचे असे की कधी बनव. मग ते असं मग ते कधीतरी असा दिवस येतो की अरे नाही चला आज बनवूया असं. मग कधी पार्टी असेल तर काही कॅनपेज वगैरे बनवल्या, किंवा असं कोणतरी गेस्ट येणार आहेत असं. म्हणजे अनिशनी बनवलं म्हणजे कसं छानच झालं पण ते पाहिजे ना. कसं आहे ना, घरी मला जास्त बनवायला चान्स नसतो, कारण की आई आणि वाईफचं असं बाबा तू बनवणार तर एवढं किचन खराब करून ठेवणार, ते तुझं हॉटेलचं किचन नाही आहे. बरोबर, आम्हाला साफ करायचं. हो, आणि नंतर तुझं करून झालं की तू निघून जाशील, यू विल बी विथ द गेस्ट ऑर वॉट एव्हर युअर वर्क, अँड देन वी हॅव टू क्लीन एव्हरीथिंग आणि असं. सो बट आय कुक व्हेरी रेअरली, म्हणजे बट आय डू कुक. असं संडे विंडे असेल किंवा सॅटर्डे इव्हिनिंग असेल, काय सॅलड वगैरे बनवायचं आहे असं, काय खूप वेळा लेफ्ट ओव्हर्समधून काहीतरी असतं. मी तुला ते विचारणार होते, कारण मी कोणाचं तरी असं बघितलेलं की ती कालची आदल्या दिवशीची पोळी असते, त्याचा चुरा करून दुसऱ्या दिवशी ती त्याला फोडणीची करतात, पण त्याला नाव असं खूप एक्झॉटिक दिलेलं असतं ना. ती नावं तर वेगळीच असतात. म्हणजे मला खूप वेळा आता आमचे सर म्हणा नावं सोपी द्या असं. पण कसं इंडियन फूडमध्ये नाव आपण सोपं देतो, पण कॉन्टी फूडमध्ये असं नाव देता येत नाही. मग त्याचे इन्ग्रेडियंट्स पण आपल्याला लिहायला लागतात, कारण की कोणाला काय आवडतं आहे. आता जसं कन्सिडर की बेक्ड सॅल्मन विथ पनाशे व्हेजिटेबल्स अँड सॉस कुठला असेल, लेमन क्रीम सॉस असेल कुठलाही, किंवा बबला, किंवा कुठलाही सॉस असेल, तो मशरूम सॉस असेल, आणि मग त्याचे परत पोटॅटो काय, म्हणजे पोटॅटो, कार्बोहायड्रेट्स म्हणजे, आणि प्रोटीन म्हणजे काय, फिश, मटण, चिकन, हे सगळं लिहायला लागतं की बाबा असं असं आहे. आपल्याकडे इंडियनमध्ये चालतं की बाबा हां असं, पण लेफ्ट ओव्हर, जसं तू म्हणत होतो की लेफ्ट ओव्हरचं जेवण फायनल करणं, किंवा ते काहीतरी हे याच्यातून काहीतरी बनवूया, ते खूप होतं माझं. अरे हे आहे, मग चला याचं काहीतरी बनवूया असं. त्यामुळे ते जास्त बनतं रादर दॅन झिरोपासून चालू करणं, की हे आहे, अरे मग याचं आपण हे बनवू असं, मग याला असं तडका देऊ, किंवा हे असं कुक करू, असं होतं ते. मग तू कन्सल्टन्सी कशी सुरू केली, म्हणजे काय करतोस नक्की त्याच्यामध्ये? सो कन्सल्टन्सी, थँक्स टू कोविड, आय मीन आय हॅड नो जॉब, अँड देन वॉट आय फेल्ट इज बस झालं बाकीच्यांसाठी काम करणं. लेट्स स्टार्ट वर्किंग फॉर अवर सेल्फ अँड लेट्स हेल्प एव्हरीबडी. कारण की मी खूप ठिकाणी बघितलं फ्रँचायझी कशा चालतात. खूप लोक फ्रँचायझीमध्ये चांगले नसतात, म्हणजे फ्रँचायझी जो घेतो तो बिचारा
एवढ्या वाईट दिवस येतात काय काय वेळेला त्यांच्यावर. सो आय थॉट लाईक लेट्स हेल्प देम. तुम्ही एखाद्या गोष्टीची फ्रँचायझी घेऊन एवढे पैसे देणार आणि मग ते तुम्हाला तसा सपोर्ट नाही मिळाला, तर रादर दॅन यू कॅन ओपन युअर ओन ब्रँड. सो रेस्टॉरंट कन्सल्टन्सीचं कसं आहे, 2 पॅरामीटर्स आहे. एक तर 0पासून यू कॅन स्टार्ट, की मला इफ यू वॉन्ट टू ओपन अ रेस्टॉरंट, यू हॅव अ ड्रीम टू ओपन अ रेस्टॉरंट ऑर युअर फूडी ऑर वॉट एव्हर. सो हां, तुला काय थीम बनवायची आहे, काय थीमचं रेस्टॉरंट पाहिजे, कुठल्या एरियात पाहिजे, त्याच्यानंतर किती सीटरचं आहे, तुझं बजेट कसं असतं, त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी फिरतात. मेन्यू काय बनवू शकतो, त्याच्यानंतर त्याचे डिशेस कुठल्या आहेत, मग त्या ट्राय करून दाखवणं, त्याच्यानंतर त्याचं कॉस्टिंग काढणं, रेसिपी बनवणं, कॉस्टिंग काढणं, त्याच्या प्लेट्स, क्रॉकरी, कटलरी रेडी करणं, परत त्याचं इंटिरियर्सला हेल्प करणं, की बाबा ह्या वॉलला हे असं पाहिजे, हे आर्ट पाहिजे, या वॉलला हा टी व्ही पाहिजे, एनिथिंग म्हणजे एव्हरीथिंग अबाउट दॅट. द लाईटिंग कसं आहे, त्याचं फ्लोरिंग कसं आहे, त्याचे टेबल्स कसे पाहिजेत, किती म्हणजे एका टेबलवर काय काय गोष्टी खूप एव्हरीथिंग लाईक राईट फ्रॉम झिरो असं. आणि किती चार्ज करतोस? चार्ज हे टोटली डिपेंड. जसं आता काय काय जणांचं कसं असतं ना, की काय काय लोकांचं रेस्टॉरंट आहे सेटअप, त्यांना काहीतरी समर मेन्यू चालू करायचा आहे, किंवा काय काय लोकांचं असतं की मेन्यू पण तो एवढा चांगला चालत नाही, मग आपण रिवॅम्प करूया. तर प्रत्येक गोष्टी बदलते. त्यामुळे 0पासून चालू करायचं तर वेगळं असतं, आणि जर असं काय छोटं काम आहे काय काय वेळेला की नाही मेन्यू बदलायचा आहे, किंवा काय काय लोकांना नुसतं हेल्प हवी असते, कॉलवर चालतं. म्हणजे आय वर्क इन ऑल ओव्हर इंडिया, तर बँगलोर वगैरे मग की बाबा 2 तासाचं कॉल आहे, मग त्याचे पैसे वेगळे असतात. तुम्ही विचारा काय प्रश्न आहे, मी जेन्युअनली उत्तर देईन. आणि जेन्युअन आपण असतो म्हणून आपल्याला काम मिळतं. म्हणजे दॅट इज हाऊ इज इट. सो पण मग सेलिब्रिटी अनिशला रस्त्यावरचा वडापाव आवडतो की 5 स्टारमधला वडापाव आवडतो? मला रस्त्यावरचा वडापाव आवडतो, पण 5 स्टारमध्ये जाऊन वडापाव नाही आवडत. सो रादर आय विल प्रिफर 5 स्टारमधलं काही जे काय तिकडलं जे क्युझिन आहे. आय लाईक 5 स्टार फूड, म्हणजे असं नाही की मला नाही आवडत, पण मग तिकडलं जे काय असेल ते मला आवडतं. आय लाईक 5 स्टारचे ब्रेकफास्ट. आय मीन आय डोंट नो, सलामी अँड ऑल दॅट्स व्हेरी नाईस. आय मीन यू नो नाईस ऑमलेट, मशरूम अँड चीज ऑमलेट वगैरे असं. पण तेवढाच वडापाव पण आवडतो मला. घरचं फूड खूप आय एम नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ. म्हणजे आणि हे मला असं सेम रिॲक्शन आय गेस सगळे देतात. तुझी बायको बघणार ना नाही, पॉडकास्ट. बट इवन शी नोज. आणि आय मीन तुला चमचमीत आवडतं ना? हां, मग तेच आहे. सो माईट बी माय मिसेस किंवा माझी आई बोलेल की बरं याला नाही आवडत, नाही तर तो एवढी नाटकं करेल घरी, हेच हवं आहे तेच हवं आहे, हेच गरम नाही, हेच ओलं नाही, सुकं नाही, असं. सो मी कसं एवढे वर्ष बाहेर राहिल्यामुळे ना, घरी सगळे छान जेवण असलं ना तरी एक ती सवय झाली आहे या इंडस्ट्रीत असल्यामुळे. एक मील आयुष्यभर मी बाहेर खाल्लं आहे बिकॉज आय एम वर्किंग. सो म्हणजे मी शेवटचा डबा आय गेस घरातला घेऊन गेलेलो 10th वगैरे, 8, 9, 10th असेल स्कूलमध्ये. कॉलेजमध्ये आपण बाहेरच खातो. मग आम्हाला हॉटेल मॅनेजमेंटला जेवण असायचं. मग परत काय चालू झालं, जॉब चालू झाला, तर जॉबला काही करू एक मील तर बाहेरच असायचं, म्हणजे हॉटेललाच असायचं, आणि मग दुसरं मील घरी असायचं असं. सो लाईफ लॉंग मी गेले 20-25 वर्ष एक मील तर बाहेरच खातो, आणि दॅट इज हाऊ आय एम हॅबिच्युअल टू. सो इट्स व्हेरी रेअर दॅट आय मिस होमली फूड. आय मीन आय एम सॉरी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.